नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, मका, काकडी, कोथिंबीर आणि आंबा या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज ज्वारीच्या आवकेत आणि दरात चांगलेच चढ-उतार पाहायला मिळाले. नागपूर बाजारात हायब्रिड ज्वारीची आवक कालच्या तुलनेत 1 क्विंटलने घसरून 100 क्विंटल झाली होती. आज बाजारात सरासरी दर ₹225 वाढून ₹3,425 प्रति क्विंटल पाहायला मिळाला. धडगाव बाजारातील ज्वारीची आवक कालच्या तुलनेत 6 क्विंटलने घटून आज 44 क्विंटलवर आली होती. आज बाजारात कमीत कमी दर ₹2,150 तर जास्तीत जास्त दर ₹2,250 होता. तसेच सरासरी दर ₹2,200 स्थिरावला होता. अकोला बाजारात ज्वारीची आवक आज 16 क्विंटलने वाढून 39 क्विंटल झाली होती. सरासरी दर कालच्या तुलनेत ₹160 घसरून आज ₹2,300 प्रति क्विंटल होता. एकूणच आज ज्वारी बाजारात कुठे वाढ, कुठे घसरण तर कुठे स्थिरता पाहायला मिळाली. राज्यातील धडगाव बाजारात हायब्रिड मक्याची आवक 5 क्विंटलवरून घसरून आज 37 क्विंटल झाली होती. आज बाजारात आवक घटली असून दरात काहीशी घट पाहायला मिळाली. बाजारात सरासरी दर ₹25 घसरून आज ₹1,825 प्रति क्विंटल होता. नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या तुलनेत 10 क्विंटलने वाढून 27 क्विंटल झाली होती. मात्र बाजारात आवक वाढूनही येथील दरांवर काहीच फरक पडला नव्हता. नागपूर बाजारात आज सरासरी दर 1,950 प्रति क्विंटलवर स्थिरच राहिले होते. थोडक्यात आज मका बाजारात धडगावमध्ये किंचित घट तर नागपूर बाजारात स्थिरता पाहायला मिळाली. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज काकडीची आवक आणि दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. नागपूर बाजारात लोकल काकडीची आवक कालच्या तुलनेत 50 क्विंटलने वाढून 200 क्विंटल झाली होती. नागपूर बाजारात सरासरी दरात ₹420 वाढ होऊन आज ₹1,875 प्रति क्विंटलवरती दर पोहोचला होता. पुणे मोशी बाजारात आवक कालच्या तुलनेत 179 क्विंटलवरून घटून आज 113 क्विंटल पाहायला मिळाली. आज सरासरी दरात ₹500 वाढ झाली. कालच्या तुलनेत ₹2,500 आज ₹3,000 प्रति क्विंटल होता. तसेच पनवेल बाजारात नंबर 1 दर्जाच्या काकडीची आवक कालच्या बाजारभावाप्रमाणे आज 60 क्विंटलवरती स्थिर होती. पनवेल बाजारात आजच्या समाधानकारक दरात ₹200 वाढ होऊन आजचा दर ₹3,500 पाहायला मिळाला. आज छत्रपती संभाजीनगर बाजारात कोथिंबीरीची आवक कालच्या तुलनेत 3,400 क्विंटलने घसरून आज 19,000 नग होती. आज छत्रपती संभाजीनगर बाजारात समाधानकारक दरात ₹950 वाढ होऊन तो दर ₹2,000 प्रति नगांवर पोहोचला होता. पुणे मोशी बाजारात कोथिंबीरीच्या आवकेत 5,400 नगांची घट होऊन आज 9,200 नगांची आवक नोंदवली गेली. बाजारातील जास्तीत जास्त दर ₹20 वाढून ₹28 प्रति नग झाला होता. तसेच रत्नागिरी बाजारात नंबर 2 दर्जाच्या कोथिंबीरीची आवक आज थोडीशी घसरून 7,200 नगांवरती आली होती. रत्नागिरी बाजारात जास्तीत जास्त दर ₹20 प्रति नग होता. थोडक्यात सांगायचे तर आज राज्यातील कोथिंबीर बाजारात चांगलेच दर पाहायला मिळाले. आज राज्यातील आंबा बाजारातील आवकेत घट पाहायला मिळाली. नागपूर बाजारात लोकल आंब्याची आवक कालच्या तुलनेत 96 क्विंटलने घसरून 1,000 क्विंटल झाली होती. बाजारातील सरासरी दर ₹3,750 प्रति क्विंटलवर स्थिरच राहिलेले होते. छत्रपती संभाजीनगर बाजारात आंब्याची आवक कालच्या तुलनेत 126 क्विंटलनी घसरली होती. आज बाजारात 147 क्विंटल आवक पाहायला मिळाली. तर बाजारात सरासरी दरातही ₹400 घट होऊन आजचा दर ₹3,250 प्रति क्विंटल होता. एकूणच राज्यातील आंबा बाजारात नागपूरमध्ये दर स्थिर राहिले तर छत्रपती संभाजीनगर बाजारात दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.